हाय मंडळी, कशा आहेत सगळे? खूप दिवसांनी व्लॉग शूट करते आणि त्याचं कारण असं आहे की आज मी चालले मुंबईला माल भरायला. आणि मी ज्वेलरीचं करते, असं बेसिकली मी सांगते. आणि मी त्याचा माल भरायला मी आता चालले मुंबईला. आणि आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आज मी मांडव्यावरून न जाता, म्हणजे मुंबईला मांडव्यावरून न जाता मी उरणवरून जाणार आहे. म्हणजे लोक असा घास खातात तर मी असा खाणार आहे. पण त्याच्या मागे पण एक कारण आहे की मला बोट नाही मिळणार आहे, कारण की 2 दिवस वादळ झालं असल्यामुळे बोटी नाही आहेत. बोटी नाही आहेत. सो म्हणून मग मला इथून तर चालू असतेच, जोपर्यंत खूप वादळ होत नाही, पाणी समुद्र खूप खवळत नाही तोपर्यंत तरी तर चालू असतात. म्हणून उरणवरनं मी जाणार आहे. आता इथून रेवस ते उरणवरनं मग ट्रेनवरनी वगैरे जाणार आहे असं करत. सो लेट्स गो. तर मी इकडून आता 20 रुपये माझ्या खिशाला खड्डे पाडून मी माझ्या स्टॉपवरनं मी गेली रेवस जेट्टीवरती. आणि जे जाताना हा अवकाळी पाऊस पडलेले नजारे एन्जॉय केले. सो आता मी रेवस जेट्टीवरती पोचलेली आहे. सो आता इथून चालत जायचं आहे थोडं पुढे आणि मग ती तर भेटते कारंजा जेट्टी. इथलीच आहे मी यार, मी अशी काय बोलते, कारंजा जेट्टीला जायला. तर मग चला जाऊया. आणि इकडे आल्यावरती लक्षात आलं की बोट 5 मिनटं अगोदरच गेलेली आहे. सो 15 मिनटं वाट बघणं तर ऑब्वियसली बनतंच. आणि हा आहे बोटीचा टायमिंग, झूम करून दाखवते. कधी आलात तर नक्कीच उपयोगी पडेल. आणि नो ऑप्शन म्हणून तोंड वाकडा करून काय फायदा नाही आहे. सो वाट बघणं तर ऑब्वियसली लाईफमध्ये बनलेलंच आहे. सो तुम्हाला दिसत नाही पण मला दिसते बोट येते ती. 5 minutes later. 15 मिनटाच्या प्रतीक्षेनंतर बोट आलेली आहे. आणि बोट लागल्यानंतर सगळेजण खाली उतरली, कारण की खालून जायला रस्ता आहे. आणि ओटी असेल तर खालून जातात, भरती असेल तर वरूनच चढू शकतो आरामात. बोलता बोलता 10 मिनिट्समध्ये मी कारंजा जेट्टीला पोचले. पण कारंजा जेट्टीवरनं उतरून गर्दीत बोलण्याचा कॉन्फिडन्स मला अजूनपर्यंत नाही आला. कॅमेरा उचलायची हिंमत होत नाही. 5x वरती कॅमेरा टाकून पण मला बोलता येत नव्हतं आणि बोलू पण नाही शकत, मला नाही वाटत. सो असं थोबाड दाखवून थोडंफार मी असं नंतर व्हॉईस रेकॉर्ड करून बोलू शकते. तिकडून मग फटाफट उरण सिटीमध्ये आले. तिकडे मी तुम्ही बोललात की मला स्टेशनवरती जायचं आहे, सो रिक्षा कुठे लागतात तिथे सोडा, तर ती लोक बरोबर सोडतात. तिथून 10 रुपये घेतात स्टेशनला जायला. आणि नंतर मी हे बघा माझं परत मी तोंड दाखवते का मला बोलताच येत नाही माणसांमध्ये. मी ब्लॉगर कशी बनेल, मला हा प्रश्न पडला. फ्युचर डोक्यात आहे माझा. सो मी फटाफट स्टेशनवरती गेले आणि स्टेशनवरती आसपास कोणीच नव्हतं, म्हणजे स्टेशन पूर्ण खाली होतं. सो ट्रेन लागलेलीच आहे. 11ची ट्रेन आहे, 10:30 वाजलेले पाहू शकता. अख्खा प्लॅटफॉर्म रिकामा आहे. सो मी बसून घेते ट्रेनमध्ये. आणि ट्रेनमध्ये निर्लज्जासारखं मी काम करत होते. मी असं माझा पसारा ओपन करून बॅगेमध्ये, आणि ही ट्रेन चालते आणि हा माझा पसारा. सो मी माझं थोडीशी ऑर्डर होती ती कंप्लीट केली, कारण की ती पण ऑर्डर अर्जंटली होती. आणि मग मी नंतर नेरूळला उतरून मग तिकडून पुन्हा ट्रेन चेंज, आणि मग नेरूळवरनं मग सगळ्या ट्रेन चेंज करत मला माहिती आहे माझं स्ट्रगल. गॉड, मी पोचले सी एस टीला पोचल्यानंतर पायवाट धरले 124 नंबर बस पकडायला. सो 124 नंबर बस पकडून पुढे मी सांगतेच तुम्हाला. सिरियसली गाईज, माझी एवढी हालत खराब आहे ना की आज आमच्या इथे पाऊस वगैरे पडत होता, तर मी हुडी वगैरे घालून राहते, स्वेटशर्ट आणि शर्ट घालून मला आता एवढासा गरम होतं आहे ना. तर मला मुंबईची ट्रॅफिक
तुमसे ना हो पाएगा. मला मुंबईत पाऊस एन्जॉय करायचा होता, पण लागले ट्रॅफिक. बसमधून उतरल्यावर ते मी पहिले गेले हे छोटी छोटी माझी पावलं घेऊन असे मोठे मोठे शूज ट्राय करायला. शूज नाही म्हणत, त्याला क्रॉप्स म्हणतात. पण हे क्रॉप्स माझ्या ह्या क्रॉप झालेल्या पायांना अजिबात होत नव्हते. लिटरली मी एवढी म्हणजे मला एवढं बेकार वाटत होतं ना की माझे पाय एवढीशी काय आहेत, मला असं वाटत होतं. म्हणजे 5 नंबरचे चपला ठेवायला होतात काय बाई, लहान पोरं पण घालू शकतात हे का कळत नाही. आणि किड सेक्शनमध्ये मला कलर आवडत नव्हता किंवा ते खूपच बेबीसारखे वाटत होते. सो नंतर मग मी ह्यांना गुड बाय म्हणून हार मानून मी निघाले. तो भैया पण बोलत होता की ताई तुमच्या मापाचं नाही आहे, शूजच नाही आहेत तुमच्या मापाचे माझ्याकडे. तरी पण मी अशी गोणीत हात घालून मी चेक करत होते, कारण की मला खरंच खूप आवडलेले आणि घ्यायला मला म्हणजे घ्यावेसे वाटत होतं. 250लाच होते ब्रो, म्हणून मला ना खूप वाटत होतं. पण नाही, माझ्या मापाचं काहीच नव्हतं. काय करणार यार, काय ठेवलं होतं काय माहिती लोकांना छोट्या छोट्या पायांची. आणि त्यांना पण असं एंटरटेन म्हणून ते पण मला म्हणजे एंटरटेन म्हणून ट्रीट करत होते की मी जे चप्पल काढायला सांगत होते ते त्या गोणीतून काढून देत होते. मी ट्राय करत होती आणि पायाचे तुम्ही गॅप बघू शकता चप्पल आणि माझ्या पायामध्ये, ते बघा. पण काय करणार यार, म्हणजे मनच मानत नव्हतं की तिकडून जावं. खूप छान छान होते आणि खूप भारी भारी होते. तरी पण मी निघाले. सो माझ्या साईजची चप्पल नाही भेटून हार मानून गप निघालेलो आहोत. आणि मग मी होतं नव्हतं ते काम कंप्लीट करून मी निघाली माझ्या परतीच्या प्रवासाला. ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आणि संध्याकाळ झालं असल्या कारणाने मी का जास्त ब्लॉगची रिक्स घेतली नाही, कारण की ती रिक्सच आहे ॲक्च्युअलमध्ये. कारण की बायका चिडलेल्या असतात, कॅमेरा धक्का लागू शकतो, माझा मोबाईल पडू शकतो आणि खूप गर्दी होती. फटाफट पनवेलला पोचली आणि त्याच्या पुढचा ब्लॉग नाही शूट करू शकले कारण की काळोख पडलेला आहे. बाय, थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.